कसे आहात मग सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर खरंच मनापासून धन्यवाद, तुम्ही माझे व्हिडिओ बघतात, सपोर्ट करतात आणि छोटा चॅनल असूनही सपोर्ट करतात. तुम्ही पण काय करावं, माझे व्हिडिओच रोज येत नाही, तर रोज माझे व्हिडिओ आले तरच सपोर्ट करणार ना तुम्ही, बरोबर ना? 2-3 दिवस जरा तब्येत ठीक नव्हती आणि थोडे टेन्शनमध्ये पण होते, म्हणून काही व्हिडिओ बनवले नाहीत आणि व्हिडिओ बनवणं बंद नाही करीत. आणि हां, अजून एक सांगायचं होतं, तुम्ही सपोर्ट करतात ना, तर तशा घाण कमेंट काही करायला जाऊ नका. सपोर्टच करा ना, घाण कमेंट कशाला करतात? सपोर्ट करतात, तुमच्या सपोर्टमुळं मी पुढं चाललेले. पण किती घाण कमेंट करता हो तुम्ही. हे शब्द काही लेडीज तुम्हाला शिव्या देऊन बोलते, पण ते शिव्या देऊन नाही, मी तुम्हाला हसत हसत बोलते, व्यवस्थित बोलते. काय असतं, नातेवाईक समजून सांगते तुम्हाला मी, नातेवाईक, शेजारी, घरचे, बाहेरचे कोणीही ती कमेंट वाचली की काय लोक विचार करणार. लोक विचार काय करणार तुम्हाला सांगू, तुम्हाला त्यातली समज नाही. तुम्हाला समज असती तर तुम्ही तशा कमेंट केल्या नसत्या. लोक विचार काय करणार, मग ही बाई सोशल मीडियावर कशाला व्हिडिओ टाकते, ते असे विचार करणार नाही की हे सोशल मीडियावरती काम करते म्हणून. ते विचार करणार कशाला सोशल मीडियावरती काम करायचं, कशाला व्हिडिओ टाकते. त्यांना पूर्णपणे काही माहिती नसतं आणि मग त्या बाईला काय वेगळ्या नजरेने बोलायचं, वेगळ्या नजरेने बघायचं, असं होतं तुमच्या एका कमेंटमुळं. तुम्ही काय व्हिडिओ समोर आला, कमेंट केली, साईडला झाली, तर परत त्या आयडीवर जाणार पण नाही. असे काही लोक आहेत, खराब कमेंट केली तर त्या आयडीवर जायचं पण नाही परत. पण त्या कमेंटचे परिणाम काय होतात हे तुम्ही लक्षात घेत नाहीत अजिबात, आणि विचार पण करीत नाहीत कमेंट करताना. अरे आपल्याला, माझा स्वभाव तर असा आहे ना, मला कोणाला उलटं जरी बोलायचं म्हणलं ना, की ते भांडणात पण उलटं बोलायचं म्हणलं तर तेवढा विचार करते की हे भांडण शांत झालं, राग शांत झालं तर ह्यांना काय वाटेल की मी भांडणामध्ये ह्यांना उलटं बोलले होते. आणि तुम्ही सीधा ओळख नसताना, काही माहिती नसताना एवढ्या घाणेरड्या कमेंट करता तुम्ही. नका हे करायला जाऊ. तुम्हाला काय वाटलं मी कामाला जात नाही की सोशल मीडियावर दिवसभर व्हिडिओ बनवत बसते? मी पण 8 घंटे ड्युटी करते. माझं काम, घरचं काम, बाहेरचं काम, सगळं हे आवरून मी व्हिडिओ बनवते. त्याच्यात पण वेळ घालायला लागतो. आणि एवढा वेळ काढून तुम्ही अशा कमेंट करायच्या म्हणलं की ती गोष्ट पण मनाला लागते ना. पण ते जाऊ दे, माझं काम आहे, मला काम करणं गरजेचंच आहे. नातेवाईक हे वेगळा विचार करतात तुम्ही. आणि काही लेडीज, मलाच नाही म्हणत मी, कोणत्याच लेडीजला हे कमेंट करायला जाऊ नका तुम्ही. काही लेडीजना हे सोशल मीडियावरलं काम, आयडिया कितीतरी मोठाले आयडिया बंद करून बसलेले आहेत. तर जे कमवतं त्यांना कमवू द्या ना, जे करतं त्यांना खरं द्या. आपल्याला काय करायचं, आपल्याला माहिती नाही ना सोशल मीडियावरचं काय व्हिडिओ बनवतात, त्यातली आपल्याला माहितीच नाही ना, तर आपण खराब कमेंट करायला जायचंच नाही. मी हे तुम्हाला हसून सांगते. तुम्हाला सांगू, हा संसार आहे, हा संसार ना जोडता जोडता अख्खं आयुष्य निघून जातं, जवानीचं म्हातारपण येतं, पण हा संसार जोडले जात नाही. आणि तुम्हाला माहिती आहे, हा संसार तोडायचा म्हणलं ना, 1-2 मिनटाचं काम नाही, बरोबर? येतं आहे लक्षात तुम्हाला मी काय म्हणते, ती समजून सांगते तुम्हाला. अहो, कोणी लेडीज कसे व्हिडिओ बनवते, काय बोलते, कशाबद्दल बोलते, ह्याचं काहीच घेणं देणं नाही आपल्याला. अगर नाही आवडत तुम्हाला, त्या लेडीजची ओळख जर असेल तुमची, नाहीच आवडत, तर तुम्ही एक मॅसेज करू शकताय की ताई हे व्हिडिओ बरोबर नाही आहे, की इथं तुमचा शब्द चुकला. आणि अगर माझे व्हिडिओ जर तसे असतील ना, तर शपथ मी तो व्हिडिओ डिलीट मारेन, तुमच्या शब्दाला मान देईन मी. का तर तुमच्या सपोर्ट मिळवून मी आज पुढं चाललेले. मग तुमच्या शब्दाला मान देणार नाही असं कधी होणारच नाही ना. मला फक्त तो व्हिडिओ पाठवा की इथं तुमचा शब्द चुकला आहे आणि हा व्हिडिओ तुमचा चुकीचा आहे, तुम्ही हे असं का बोलले, ह्याचा प्रश्न तुम्ही मला विचारा, मी नक्की सांगेन तुम्हाला. पण असं काय कोणाचं घर तुटन, कोणाचं वाटोळं होईन, अशा काय कमेंट करायला जाऊ नका. सोशल मीडिया चांगली पण तेवढीच आहे, वाईट पण तेवढीच आहे. कितीतरी जणांचे घरं हे सोशल मीडियावरती चाललेले आहेत. कितीतरी लोक कमवतात ह्या सोशल मीडियावरती. आपला अजिबात अधिकार येत नाही कोणाला काय बोलण्याचा. जे ते ज्याच्या त्याच्या पद्धतीने व्हिडिओ बनवतात. आपला काय अधिकार आहे कोणाला वाईट बोलण्याचा? नका हे करायला जाऊ, नका कोणाचं घर तोडायला जाऊ.
तुम्ही सहजपणे बोलून जाता, त्याचे परिणाम वाईट होतात व दुसऱ्याच्या घरामध्ये भांडणं लागतात नवरा बायकोचे, घरामध्ये मुलं असतात. आणि काम हे सोशल मीडियावरचं काम करणं पण गरजेचं आहे. आज एवढी मेहनत केलेली आहे, त्या भांडणामुळं ती लेडीज ती आय डी सोडून देऊ शकत नाही आहे. खूप मेहनतीने पुढं आणलेली असते ती आय डी, तो चॅनल. खूप मेहनत लागते ह्याच्यावर पण. तुम्हाला काय वाटतं मेहनत नाही आहे? हे व्हिडिओ बनवायचं सुखाचं काम आहे. सगळं घर परपंच सगळं काम करून ह्याच्यामध्ये वेळ काढायचा, नेट वायाला घालवायचं, वेळ वायाला घालवायचा सोपं आहे. आणि तुमच्या एक कमेंटमुळं भांडण घरात घर उद्ध्वस्त, हे नका करायला जाऊ. खरंच लय समजून सांगते मी तुम्हाला. मला शिवी द्यायला आवडत नाही आहे, म्हणून समजून सांगते तुम्हाला. तुम्ही म्हणता ताई तुम्ही व्हिडिओ का बनवित नाही रोजची रोज, असंच काहीतरी झालं असेल. हे नका करायला जाऊ. मी लय समजदार बाई आहे आणि लय समजून सांगते मी तुम्हाला. मला तुम्ही सांगू शकते की करा, डिलीट मारा हा व्हिडिओ, तर डिलीट मारेन मी. तुम्हाला सांगू, मी तुमच्या शेजारी नाही. तुम्हाला माझ्याबद्दल काहीच माहीत नाही डिटेल, की माझा स्वभाव कसा आहे, मी कुठं राहते, मी काय करते, माझ्याबद्दल काहीच माहीत नाही तुम्हाला. पण तुम्ही माझ्याबद्दल शिवाय एकदम खास देतात. माझ्याबद्दल एक घाण कमेंट एकदम मनापासून करतात की खरंच ह्या बाईबद्दल आपल्याला सगळं माहिती आहे, सगळी डिटेल माहिती आहे, की आपल्या शेजारी राहते. अशा पद्धतीत तुम्ही कमेंट करतात. तर हे करायला नका जाऊ. शिवी देऊन सांगण्यात आणि बोलण्यात त्यात काय अर्थ नाही आहे. आणि जे समजदार आहे ना, तो समजून घेईन. ज्याला कवडीची अक्कल नाही तो नाही समजून घेणार. तो खराब आहे, तो खराब कमेंट करीतच राहणार. ह्याच्यासाठीच व्हिडिओ बनवला होता. काही चुकीचं असलं तर माफ करा आणि कमेंटमध्ये सांगा काही चुकीचं बोलले असले तर.